क्रीडांगण क्रमांक 1 वरती आणि जर्सी नंबर 8 परिधान केलेला खेळाडू नवला कुंभरेचा रेड साठी गेलेला आहे. 7v1 असा सामना पाहायला भेटतो. बोनस घेण्याचा उत्तम प्रयत्न जो सकाळपासून अख्ख्या टीमला घेऊन चाललाय तो म्हणजे रियान शेख आता इथं रेडला दिसतोय आपल्याला. बोनस घेण्याचा अतिशय सुंदर प्रयत्न पहिल्या 6 सेकंड मध्येच बोनस घेण्याचा प्रयत्न इथं केलेला आहे आणि कव्हर फिरण्याचा प्रयत्न पण बोनस प्लस 2 सुपर रेड इथे मारले गेले रियान शेखकडनं. अतिशय सुंदर आदित्य शिंदे रेडला दिसतोय आणि किक मारण्याचा प्रयत्न आणि 1 पॉईंट आपल्या संघासाठी अर्जित करताना आदित्य. रियान शेख पुन्हा एकदा आपल्या संघासाठी चढाई करताना बोनस प्लस 2 रेडमध्ये 5 गुणांची कमाई इथे त्यांनी केलेली आहे. ज्यांचा नंबर 8 गडी बारीक आहे पण आपल्या संघासाठी पॉईंट मिळवतो. थोडेसे नियमांची खेळताना एक खेळाडूचा पाय दुसऱ्या पाठी जर गेला तर रेडी या मैदानात त्या सामन्यावरती आणि यादव बोनस घेण्याचा प्रयत्न अतिशय सुंदर. 7 वर्सेस 1 सामना रियान फिरलाय पडून आणि टॅकल करण्यास सक्सेस ठरला आणि 1 गुण प्रगती विद्या मंदिरकडे. प्रगती विद्या मंदिर 7 तर 9 कुंभरे 3 असा स्कोर बोर्ड आपण पाहतोय. काय रियान शेख गरज असताना आपल्या संघासाठी काही कमाई करू शकते. पाच रेड मारताना अंदाज करण्याचा प्रयत्न पण 1 गोल आपल्या संघासाठी मिळालेला आहे. रियानने 8-3 असा स्कोर. आदित्य शिंदे बोनस घेण्यात यशस्वी ठरतो का घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. खूपच सुंदर किक पूर्ण ओंकारच्या वरून किक मारण्याचा प्रयत्न 3ला मारलेला आहे. 2 प्लस घेऊन आपल्या संघासाठी आदित्यने गमावलेला आहे. 5-8 असा स्कोर आपण मैदानात आत पाहतोय. ओंकार साबळे एक मुरलेला खेळाडू म्हणता येईल त्याला. तो आपल्याला खेळताना दिसतोय किती चांगली पकड म्हणता येईल आणि 5-7 टॅकल केलेला आहे. पंचपरीचे सामने देखील इथे सुरू होतील. आदित्य शिंदे होळीचा रंग गेला नाही तरी पण कबड्डी खेळतो. आणि तो होळीचा रंग इथे दाखवला 2 गुण आपल्या संघासाठी अर्जित केलेला आहे. स्कोर बोर्ड बंद झालेला आहे. स्कोर बोर्ड बंद झालेला आहे. 1 मिनिट तिथे कोणी उभे राहू नये. तिथे इलेक्ट्रिक बोर्ड आहे. थांबा सर. संदीप भाऊ आपल्यात विनंती की आपण स्कोर बोर्ड लावून घ्यायचा.
पहिले मुलींचे सेमी फायनल देखील इथे सुरू होतात लवकरच. बोनस पॉइंट सेमीफायनल फर्स्ट सेमीफायनल याची मुलींची आपल्याला फर्स्ट सेमीफायनल पहिल्या उपांत्य फेरीचा सामना महिला गटामधील नवला कुंभरे विरुद्ध संत तुकाराम विद्या मंदिर सुकुंद्रे या दोन्ही संघाला विनंती आहे की आपले संघ तयार करून क्रीडांगण क्रमांक 2 वरती यायचे. पहिल्या उपांत्य फेरीचा सामना इथे सुरू होतो. नवला कुंभरे विरुद्ध संत तुकाराम शाळा इंग्लिश स्कूल गौरे मुलं बोनस पॉइंट अतिशय चुकीचा सामना 6ची लीड घेऊन खेळते ती पद्मावती प्रगती विद्या मंदिर इंदोरी आणि बोनस घेण्याचा प्रयत्न आदित्य शिंदेचा. 7 डिफेन्स ऑन रियान आत्ताच बाहेर गेला आणि तोडून ब्लॉक करण्याचा प्रयत्न पण यशस्वी. बोनस प्लस 1 गुण आपल्या संघासाठी. जर स्कोरबोर्ड पाहिला तर 4 गुणांची आघाडी घेऊन खेळते प्रगती विद्या मंदिर आणि ओंकार सावे आता आपल्याला 5 आपण जोडून करतो. आता अतिशय मुलाला खेळायला पण तितकाच सुंदर करण्याचा प्रयत्न पण आणि 5 गुणांची वेळ आपण इथं मैदानात पाहिलेलं. पण तो फेरीचा सामना किती महत्वाचा असतो हे आपल्या सर्वांना आता कळलेलं आहे. 5 गुणांची चढाई त्यांना चढवण्याचं काम करतात. बोनस घेण्याचे प्रति 7 डिफेन्स ऑन. ओंकार साबळे लॉबी भरल्यामुळे बाहेर जाताना दिसतो होतं. युवराज बलेमार स्टेटशी संपर्क साधायचे. बोनस प्लस पॉइंट आणि सिंगल पॉइंट चल रे. लास्ट 5 मिनिट सामना थांबा. शेवटचे 5 मिनिट 26 18 18 सर्व संघांना विनंती आहे की बक्षीस समारंभ झाल्याशिवाय आपण कोणीही घरी जाणार नाही याची नोंद घ्यायची आहे. त्याचबरोबर सर्व कोचला सूचना असेल की आपले खेळाडू आपल्या आहेत का नाही याची खात्री करायची लगेच.
कुणीही कुठलाही खेळाडू ॲडव्होकेट सेवा करण्यासाठी टीम पूर्णपणे स्टेज 4 रन सोडून बसते. कोणतेही विद्यार्थी ग्राउंडवरती उन्हामध्ये फिरणार नाही. पोरांना खेळायला लास्ट 4 मिनिट टू गो सामना शेवटची 4 मिनिट. या अरे पोर आहेत आपली. सुंदर सुपर टाकून इथे पाहायला भेटतो आपल्याला. 2 पॉईंटची कमाई आपल्यासाठी निवडलेली. कुणीही पंचांशी वाद घालायचा नाही. पंचांचा निर्णय अंतिम राहील. त्या धोरणावरती आपण या स्पर्धा इथे खेळतोय आणि या स्पर्धा अंतिम टप्प्यात आता पोहोचलेल्या आहे. त्यानंतर एकच सामना होणार आहे. त्यानंतर आपण पोहोचतो घरी. हीच तर खासियत आहे कबड्डीची आणि उपांत्य सामन्यांची. एकदम पुढची लढत आपण इथं मैदानात जात पाहतोय. 27 आणि 22 शेवटची काही 3-3.5 मिनिटं असताना 5 पॉईंटची आघाडी घेऊन शेवटी सर्वजण देतो. विद्यार्थी ग्राउंड मध्ये उन्हामध्ये फिरू नका. नो बॅक कॉलिंग. लास्ट 3 मिनिट टू गो सामना संपायची शेवटची 3 मिनिट. तेवीस 28 असा स्कोर मैदानाच्या आतमध्ये पाहायला जातो. एकीकडे सचिन जोडतो, एकीकडे बोलत घेण्याचा प्रसंग प्रयत्न इथे मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. 7-8 आपण बघतो इथे. बोनस पॉइंट. सुपर टॅकल ऑन आणि रियान शेख चढाईसाठी मैदानाच्या आतमध्ये पाहतोय आपण रियानला आणि तोटच मारण्याचा प्रयत्न. आणि लास्ट 2 मिनिट टू गो सामना संपायची 2 मिनिट. दोन्ही संघाला विनंती की आपण लाईनअप करून घ्यायचो. तसेच प्रोजेक्ट कोऑर्डिनेटर उमेश सावंत सार्वजनिक विनंती की त्यांनी क्रीडांगणाच्या आत यायचं. संत तुकाराम विद्यालयाने टॉस जिंकून ग्राउंड घेतलेले. सर लास्ट 1 मिनिट टू गो सामना संपायची शेवटची 1 मिनिट.
आजच्या दिवसातील उपांत फेरीचा सामना आता सुरू होतो तर 2 मिनिटं थांबा त्यांची कोच येत होते फक्त 2 मिनिटासाठी हा सामना थांबवा अमोल